रेसिपीज बाय पल्लवी कौशिक मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण बघतोय काहीशी लुप्त झालेली कोशिंबिरीची एक पारंपरिक रेसिपी, मोहरी फेटून किंवा फेसून केलेली काकडीची कोशिंबीर। काकडीचा फ्लेवर हा काहीसा सौम्य माइल्ड असतो आणि त्याला आपण कंबाईन करतो आहे शार्प आणि बाइटिंग सेन्सेशन असलेल्या मोहरीबरोबर। खाल्ल्याबरोबर इन्स्टंट झिंग आणि किक देणारी ही कोशिंबीर आज आपण बनवूया आणि रेसिपीची सुरुवात करू। सगळ्यात पहिले धारदार सुरीने आपण काकडी कोचून घेऊ। अशा पद्धतीने सगळी काकडी मी कोचून घेतली आहे। आता यातलं पाणी काढून घेऊ आणि काकडी थोडी ड्राय करू। यामध्ये ऍड करूया थोडंसं तूप आणि मिक्स करून घेऊ। तूप यामध्ये ह्या स्टेजला ऍड केल्यामुळे नंतर आपलं काकडीचं पाणी सुटत नाही आणि काकडीची कोशिंबीर फर्दर नंतर असं पांचट होत नाही। ही मोहरी मी पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती 2-3 तास। तुम्ही कमीत कमी 2 तास तरी मोहरी भिजवून ठेवा। आता ह्या पाण्याबरोबरच आपल्याला मिक्सरमध्ये वाटून ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। अशी आपली मोहरीची पेस्ट तयार होते। आता ही मोहरीची पेस्ट आपण थोडीशी बीट करून घ्यायची आहे, फेटून घ्यायची आहे। कमीत कमी 10-15 मिनिटं, जास्तीत जास्त अर्धा तास तरी आपल्याला ही फेटायची आहे। काही वेळेला काही बायका असं आडव्या ताटमध्ये पसरून ती फेसून पण घेतात, त्यामध्ये पण आपण हवा इनकॉर्पोरेट करू शकतो। अशा प्रकारे मोहरी फेटल्याने मोहरीचा जो फ्लेवर असतो तो एकदम उठून येतो। आपण या काकडीमध्ये आता ही पेस्ट जी आहे ती मिक्स करूया। मोहरी थोडी झणझणीत असते, त्यामुळे फ्लेवर बॅलन्स करायला थोडीशी साखर घालूया, थोडंसं मीठ ऍड करूया, बऱ्यापैकी घट्ट असं दही, नीट मिक्स करून घेऊ सगळं एकदा। चांगली मिक्स झाली आहे। आता आपण ह्याची फोडणी करून घेऊ। फोडणीसाठी एका कढल्यात ऍड करूया तेल, घालूया तेल। तेल तापलं की त्यामध्ये घालूया मोहरी, घालूया हिंग, गॅस बंद करूया, घालू मिरच्या, फोडणी यामध्ये घालूया चिरलेली कोथिंबीर आणि मिक्स करून घेऊया। आपली मोहरी फेसून केलेली कोशिंबीर तयार आहे, रेडी टू सर्व। आज आपण बघितली वेगळ्या पद्धतीची काकडीची कोशिंबीर। नेहमीच्या धाटणीपेक्षा थोडीशी वेगळी रेसिपी आहे, चविष्ट आहे, चवदार आहे। नक्की ट्राय करून बघा। तुम्ही अजून जर मला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। भेटू नेक्स्ट एपिसोड मध्ये। टिल देन बाय बाय।